प्रिय बाबा, आज दादर येथील राजगृह आपल्या घरी गेलं होतं. तुमच्या वस्तू पाहिल्या, एक स्फूर्ती मिळाली, एक ऊर्जा मिळाली. रमाईंची पितळेची भांडी पाहिली. तुमच्या दोघांचा संसार डोळ्यासमोर उभा राहिला. खर तर बाबा, तुमच्या फाटक्या संसाराला रमाईने आपल्या त्यागाने शिवलं आहे. तुमच्या प्रत्येक संघर्षात, यशात रमाईंचा फार मोठा वाटा आहे. बाबा, आजही तुमच्या मूर्तीची विटंबना होते. तुमचे फोटो जाळले जातात, पण त्यांना कोण सांगणार? माणसाचे फोटो, मूर्ती नष्ट करता येतील, पण विचार कसे नष्ट करणार? 2500 वर्षांपूर्वी भारतामध्ये बुद्ध आला होता. त्या बुद्धालाही नेहमी नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला जितका नष्ट करण्याचा प्रयत्न केला तितका तो जगभर पसरत गेला. आणि बुद्धाने सांगितले आहे बाबा, सूर्य, चंद्र आणि सत्य हे कधीच लपत नसतं, कधीच मिटत नसतं. अगदी तसंच तुमचे विचारही आहेत. तुमचे विचार सत्य आहेत आणि ते कधीच मिटणार नाही. आणि ज्याने तुम्हाला कधी वाचलंच नाही, तुमचे विचार कधी कळलेच नाही, तेच असे कृत्य करत आहेत बाबा. आम्ही त्यांच्या कृत्यांना विरोध करण्याऐवजी तुमचे विचार किती सर्वत्र पसरवता येतील आणि आचरणात आणता येतील याचाच प्रयत्न करू. बाबा, आपला राजगृह पाहून खूप खूप अभिमान वाटला. किती दिमागात राहिला आहे माझा बाप, किती मोठ्या घरात राहिला आहे माझा बाप. हे त्याला जन्मता मिळालं नसून त्याने त्याच्या प्रतिकूल परिस्थितीवर मिळवलेला हा मोठा विजय आहे. बाबा, आज त्या घरी जाऊन खूप खूप समाधान वाटलं. लव्ह यू बाबासाहेब.